नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे तेजस्विनी आणि मनस्विनी दोघी आता समोरासमोर आहेत. मनस्विनीचा खेळ खल्लास झालेला आहे, कारण आतापर्यंत तिने जे काही कारस्थानं केलेली होती ती सगळी कारस्थानं समोर आलेली आहेत. आणि आता मात्र ती खरी तेजस्विनी नाही हे सुद्धा समोर आलेलं असतं. आणि मग इकडे सखी म्हणत असते की हे कलियुग आहे, म्हणजे तुम्ही जी मला राम आणि रावणाची गोष्ट सांगत होता त्यातला रावण तुम्ही होता. मला प्रत्येक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने ते वागवलेलं आहे. आणि आता माझी खरी आई आली तेव्हा तुम्हाला तुमची ओळख सांगता यावी यासाठी तुम्ही नाटक केलेलं होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये रावणाचं दहन केलं जात नाही, तर म्हणजेच रावणाचा अंत केला जात नाही, तर त्याला वनवासाला पाठवलं जातं. अशा पद्धतीने सखी बोलत असते. खरं तर या सगळ्या गोष्टी करणं अजिबात गरजेचं नाहीये. या सरकारला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. पण सखीने आता एक वेगळाच गोंधळ घालून ठेवलेला आहे. सखीचं असं म्हणणं आहे की तिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं नाहीये सरकारला, तर तिला वनवासाला पाठवायचंय. सगळेजण पाहत असतात. खरं स्वतः तेजस्विनीने सांगितलेलं असतं की हिला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, पण आता सखीनं घेतलेल्या निर्णयामुळं सगळेजण तिच्याकडे पाहत राहतात. त्यानंतर इकडे सरकार सुद्धा रागाने तिच्याकडे पाहत असते. तेव्हा सखी म्हणते की चला. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की सखी सरकारला घेऊन कुठे चालली आहे, नक्की काय चाललंय सखीच्या डोक्यात, हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो. आणि सगळेजण सखीकडे पाहत असतात. काना, त्याचबरोबर मनस्विनी, सगळेजण या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष लावून असतात. पण सखी सरकारला घेऊन जाते. आता सखी सरकारला कशासाठी घेऊन गेली असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. त्याचबरोबर सखी रूममध्ये घेऊन जाते आणि पुन्हा येते, ते म्हणजे पाहण्यासारखं असतं. सरकारची जी काही अवस्था झालेली असते ती पाहून मात्र धक्काच बसलेला असतो. सगळेजण तिथं असतात. काना, त्याचबरोबर घरातले सगळेजण पाहत असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की किरण आणि मा बोलत असतात. मा म्हणत असते की काहीही झालं तरीही ती जी बाई आहे ती आपल्या तावडीतून सुटता कामा नये. तिला आपण असं सुटू द्यायचं नाही. त्यांनी जरी तिला सोडलेलं असलं तरीही आपल्याला मात्र तिच्या बाबतीत जे काय आहे ते वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागणार आहे, असं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे किरणला ती सांगत असते की त्या बाईला सोडायचं नाही, कारण जोपर्यंत तिला असे एका दमात मारून नाही टाकायचं, तिनं मरणाची भीक मागितली पाहिजे. लोक आपल्याला लोक आपल्याला जी भीक मागतात, जगण्यासाठी भीक मागत असतात लोक, तर हिला मरणाची भीक मागितली पाहिजे अशी अवस्था तिची करायची आहे. ती तिथून बाहेर पडली कामतांच्या घरातून की तिला आपल्या ताब्यात घ्यायचं आणि आपल्या बंदिवासात ठेवायचं, असं हे सगळं आता माने ठरवलेलं असतं. आणि मा ह्या सगळ्या गोष्टी किरणला सांगत असते. किरण म्हणतो की हो मा, अगदी तुम्ही म्हणाल ना तसंच होईल, असं किरणने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर माचा हा जो प्लॅन आहे तो जबरदस्त असा आहे. माचंही असंच म्हणणं आहे की हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशाच पद्धतीने गोष्टी घडत असतात. इकडे सखीने सरकारला तीच साडी नेसून, म्हणजे गेली 12 वर्ष तेजस्विनीला ज्या साडीत सरकारने बंदिवासात ठेवलेलं होतं तीच साडी नेसून आणलेलं असतं आणि सांगितलेलं असतं, या घराची मालकीन माझ्या आईला ज्या पद्धतीने तुम्ही छळलेलं आहे, ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, ते सगळं आता वसूल केलं जाणार आहे. तर ही साडी नेसून आता तुम्ही घराच्या बाहेर पडायचं आहे, असं सगळं सांगितलं जातं. त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. सखीचा हा निर्णय असतो, सखीने स्वतःहून घेतलेला हा निर्णय असतो. आणि सखीला सरकारला जी शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा सरकारला दिलेली असते. सखी म्हणत असते की ही शिक्षा एका मुलीकडून दिली जाते, तिच्या आईपासून तिला दूर ठेवलेलं आहे त्या गोष्टीसाठी. तेव्हा मात्र हे शब्द ऐकता क्षणी मीनाक्षी पेटून उठते. मीनाक्षी उठते आणि म्हणते बरोबर आहे, एका आईकडून शिक्षा मिळालीच पाहिजे, असं म्हणत मीनाक्षी तिथे येते आणि सनसनीत अशा कानाखाली सरकारच्या लावून देते आणि म्हणत असते, कळलं का, कारण माझं बाळ पोटातच मारलं, त्यासाठी हे सगळं केलं जाते, त्यासाठी ही शिक्षा दिली जाते, असं ती आवर्जून सांगते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता काना म्हणत असतो की अजून तर भरपूर हिशोब बाकी आहेत. सगळ्यांच्या गोष्टी, सगळ्यांबरोबर जे काही आतापर्यंत वागलेले आहात ना, ते सगळं बाकी आहे आणि ते सगळं वसूल केलं जाणार आहे. मग
तिथे आता येतो गौतम. गौतम म्हणतो की हा जो दारूचा ग्लास आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळं माझ्या हातात आला, कारण तुझ्यामुळं माझी ही अवस्था झालेली आहे. माझ्या बायकोला मान ठेवलेला नाहीये किंवा माझ्या बाबतीत, माझ्या मुलीच्या बाबतीत सुद्धा तू अशाच पद्धतीनं वागलेली आहे, असं म्हणत गौतम बोलायला सुरुवात करतो. माझ्या कुल्फीला तू एवढा छळलं, एवढा त्रास दिला, त्याचबरोबर तिला प्रत्येक वेळेस त्रासच देत होती आणि तिच्या मनात दहशत निर्माण करत होती, असं गौतम बोलत असतो. तेव्हा मात्र तो म्हणतो की एवढ्यावरच तू थांबली नाहीस तर एवढ्या छोट्याशा जीवाला तू किडनॅप केलं. अजूनही माझ्या कुल्फीच्या मनावर झालेले जे परिणाम आहेत, ते ज्या जखमा आहेत त्या भरल्या गेलेल्या नाहीत. अजूनही माझी मुलगी त्याच दहशतीच राहते, असं इकडे गौतम बोलत असतो. तेव्हा मात्र सरकार पाहतच असते. सरकार म्हणते, आता कोण राहिलंय? हां, परशू बोल, तू पण बोल. परशू म्हणतो बोलणारच आहे, कारण आजपर्यंत सरकार परशूला खरं तर खूपच भीती वाटत असते. त्याला बोलताच येत नसतं, कारण आजपर्यंत सरकारने ज्या पद्धतीने परशूला वागवलेलं असतं, ज्या पद्धतीने सरकारने परशूला त्रास दिलेला असतो, त्याच गोष्टींचे परिणाम त्याच्यावरती झालेले असतात. पण आज परशू बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो, घरात बाहेर सगळीकडे एक नोकर म्हणून नाही तर एक गुलाम म्हणून मला वागणूक दिली. माझा मान सन्मान कधीच ठेवला नाही. माझ्याबद्दल प्रत्येक वेळेस चुकीचंच वागलेली आहे ही बाई, असं इकडे गौतम बोलत असतो. कारण गौतमबद्दल ज्या पद्धतीने तिनं वागलेली असते आणि आत्ता सुद्धा अंगावर त्याच्यात जात असते, तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग सरकार म्हणत असते, कळलं का, ही भीती कायम राहिली पाहिजे मनात, लक्षात ठेवायचं. कारण सरकार आहे मी, सरकार हे कधीही बदलत नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, रावणाचं प्रत्येक वर्षी दहन केलं जातं. का केलं जातं दहन? कारण रावण हा चिरंजीवी आहे, कारण तो कधीच मरू शकत नाही. आणि त्याचबरोबर म्हणूनच रावणाचं प्रत्येक वर्षी आपण दहन करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी सरकार बोलून दाखवत असते. आणि त्यावेळी मात्र ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पुन्हा येणार, वेगळ्या रूपात येणार, कारण मी रावण आहे. आणि जोपर्यंत रावण नाहीये तोपर्यंत तुम्हाला कोण किंमत देते? तुम्ही कुठं ठळक दिसणार आहात? रावण आहे म्हणून तर तुम्ही ठळक दिसणार आहात, एवढं लक्षात ठेवा. इकडे परशूला साथ दिलेली असते, ती म्हणजे तेजस्विनीने परशूला आधार दिलेला असतो. कारण परशू घाबरलेला असतो, त्याला आधाराची गरज असते. आणि नेमकं त्याच वेळी तेजस्विनीने त्याच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो आणि सांगितलेलं असतं, आज तू जे काय करतोयस ते योग्य आहे, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या असतात. त्याचबरोबर आता काना म्हणत असतो की अजून तर भरपूर हिशोब चुकते करायच्यात, कारण तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे, असं काना बोलत असतो. आणि म्हणत असतो की चला निघा. आणि इकडे सरकार मात्र बोलतच असते. सरकार म्हणत असते की नाही, एकेकाला संपवणार आहे, एकेकाला उद्ध्वस्त करणार आहे. हे सगळं सरकारचं बोलणं ऐकत इकडे काना सखी दोघंही खरं तर सरकारला आता घराबाहेरच हाकलत असतात. आणि मग मात्र आता तेजस्विनी येते आणि म्हणते की चल निघ, माझं घर आहे हे, माझ्या घरातून निघ, आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या घरातून, असं म्हणत तिने सरकारच्या हाताला धरलेला आहे आणि तिला खेचत बाहेर घेऊन चाललेली आहे. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात, त्यामध्ये मात्र काही गोष्टी इकडे आता सरकारला सहन कराव्या लागणार असतात. तिच्या हाताला धरून तेजस्विनीने तिला खेचत घराच्या बाहेर इकडे नेलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं त्यावेळेस मात्र आता सरकार पुन्हा मागं फिरून पाहत असते. आणि इकडे तेजस्विनी तिच्या तोंडावर दार लावून घेते आणि चल निघ असं म्हणून सांगितलेलं आहे. खरं तर हीच मोठी चूक झालेली आहे. सरकारला पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचं होतं, पण तसं काहीही घडलेलं नाही. आणि त्यामुळं काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मीनाक्षीला सुद्धा खूप राग आलेला असतो. मीनाक्षी भयानक चिडलेली होती, म्हणून तर तिने सनसनीत अशा कानाखाली ठेवून दिलेले असतात आणि जाणीव करून दिलेली असते की हे जे काय चाललेलं आहे ते चुकीचं चाललेलं आहे, या पद्धतीची जाणीव करून दिलेली असते. इकडे आता सगळेजण असतात, काना निघत असतो. तेव्हा सखी म्हणते की काना थांब ना, आज खरंच जे काय घडलेलं आहे, आज तुझ्यामुळं ज्या काही गोष्टी मला मिळालेल्या आहेत, इतकी वर्ष
मी माझ्या आईसाठी आसूसले होते. या घरामध्ये आज इतक्या वर्षांनी 12 वर्षांनी आनंद आलेला आहे. खरंच आज हे काही घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. कारण काना, जेव्हा तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा मी चुकीच्या पद्धतीनं विचार करत होते. मला कळतच नव्हतं की हे सगळं काय चाललंय आणि या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत. पण आत्ता त्या सगळ्या गोष्टींचा तिथे मला खरं तर कळायला लागलेल्या आहेत. काना म्हणत असतो की मी आलोच हं. पण सखी मात्र ऐकायला तयार नसते. सखी म्हणत असते की थांब ना काना, अरे असं काय करतोयस. काना म्हणतो एक काम आहे ते करून आलो मी, नाही कुठे चाललेलो. पण सखी ऐकायलाच तयार नसते. कानाच्या डोक्यात एकच सुरू आहे, सरकार घरापासून लांब जायला नकोय. कारण काहीही झालेलं असलं तरीही आत्ता किर्लोस्करांचा हिशोब चुकता व्हायचा बाकी आहे आणि सरकारला ताब्यात घ्यायचं आहे हे कानाने ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच काना त्यासाठी घाई करत असतो. पण सखी मात्र त्याला आडकाठी आणत असते. तेव्हा आता तेजस्विनी येते आणि म्हणते की मला माझ्या मुलीच्या तोंडून आई ही हाक ऐकायची आहे. किती दिवस झालं त्या गोष्टीसाठी मी आसूसलेली आहे. कधी एकदा तिच्या तोंडून आई अशी हाक मारते असं मला झालं, असं ती बोलते. आणि त्याचवेळी सखी पुढे येते आणि आई अशी हाक मारते आणि मिठी मारते. आणि त्याचवेळी तेजस्विनीला सुद्धा खूप बरं वाटतं. त्यावेळी सखी म्हणते आज इतक्या दिवसानंतर या घरामध्ये हा आनंद आलेला आहे आणि तो आपण डबल सेलिब्रेट करूया. म्हणजेच या घराचा पुनर्जन्म आणि रामजन्म ह्या दोन्ही गोष्टी आपण सेलिब्रेट करूया. असं बोलल्यानंतर मीनाक्षी म्हणते की हो. इकडे सरकार येऊन तिच्या गाडीच्या शेजारी उभी असते आणि ती गाडीकडे पाहत असते. तेव्हा ड्रायव्हर तिथे येतो आणि म्हणतो की सरकारची गाडी, सरकारच्या गाडीपासून लांब व्हायचं, असं इकडे ड्रायव्हर त्या बाईला सांगतोय. पण त्याला बिचारायला कुठं माहिती आहे की ती बाई म्हणजे सरकार आहे. आणि जेव्हा तो त्या बाईकडे पाहतो तेव्हा मात्र इकडे सरकारला पण धक्का बसलेला आहे आणि त्यालाही धक्का बसला आहे की हीच ती सरकार. आज तिची जी अवस्था झालेली आहे ती पाहून मात्र त्यालाही आश्चर्य वाटत असतं. इकडे सखी आणि त्याचबरोबर तेजस्विनी म्हणते की अगदी बरोबर बोललीस. आपण आज खरंच आनंद सेलिब्रेट करूया. खऱ्या अर्थाने या घराला आज त्या सरकारच्या तावडीतून मोक्ष मिळालेला आहे आणि तो आनंद तर आपण सेलिब्रेट केलाच पाहिजे. इकडे या पद्धतीने सरकारच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी आता समोर येत असतात आणि सखी तो आनंद सेलिब्रेट करायचं म्हणत असते. तेव्हा काना म्हणतो मी आलोच, आणि असं म्हणत काना बाजूला जातो आणि सखीने तिच्या आईला मिठी मारलेली असते. इतक्या दिवसानंतर तो आनंदाचा क्षण आयुष्यात आलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर सगळेजण घरातले खुश असतात. आता इकडे कानाने फोन केलेला असतो किरणला आणि सांगितलेलं असतं की सरकार घरातून बाहेर पडलेली आहे. आता काय करायचं तिचं ते बघ आणि लवकरात लवकर तिला आपल्या ताब्यात घ्यायचं. तेव्हा किरण म्हणतो की हो मी गाडी घेऊन गेटच्या बाहेर आहे. एकदा का ती बाहेर आली की तिला ताब्यात घेतो आणि तिला घेऊन जातोय, असं तो सांगू लागतो. तेव्हा काना म्हणतो की अगदी बरोबर, त्याच पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत असं यांचं ठरलेलं असतं. आणि मग मात्र इकडे सरकारच्या बाबतीत आता काना त्याचबरोबर राजलक्ष्मी हे सगळेजण मिळून निर्णय घेणार असतात. कारण त्यांनी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तिने जे काही केलेलं आहे, म्हणजेच देवदत्त किर्लोस्करच्या बाबतीत जे केलेलं आहे तो हिशोब चुकता करायचा बाकी असतो. इकडे सरकार मात्र आता बाहेर आलेली आहे आणि सरकार म्हणते की काहीही झालं तरीही आता माघार नाही. कारण आता नवीन सरकार दिसणार आहे. सरकार कधीही मरत नसतं आणि मग आता सरकार 2.0 येणार आहे आणि तो या सगळ्यांना जन्माची अद्दल घडवणार आहे. तर इकडे सखी आणि काना डेटवर गेलेले आहे. तेव्हा सखी म्हणत असते की अरे काना, मला कळत नाहीये की ती माणसं माझ्याकडे अशी का पाहत आहेत, नक्की काय झालंय. तेव्हा काना म्हणतो की काळजी करू नका, मी पाहतो. आणि मग पैसे द्यायला पाठवते आणि सखी तिथून गायब होते. आता कानाला प्रश्न पडलाय की सखी कुठे गेली, काय झालं नक्की, अचानक बेबी सरकार कुठे गेलेत. म्हणून काना शोधू लागतोय. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता या मनस्विनीने तेजस्विनीला एकटीला गाठलेलं आहे आणि तिला डांबून ठेवलेलं आहे आणि एका खुर्चीवर तिला बांधून ठेवलेलं आहे आणि तिला मारायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणत असते की तुला काय वाटलं, एवढ्या लवकर मी हार मानेल, नाही,
कदापि ते शक्य नाही, मी हार मानणं. असं म्हणत आता एक सरकारची नवीनच गोष्ट आपल्याला पाहायला मिळायला लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.